ओम मारुतीनंदन नमो नमः, कष्टभंजनम नमो नमः, असुरनिकंदन नमो नमः, श्रीरामदूतम नमो नमः. पवनपुत्र सर्वशक्तिमान हनुमान यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला. 2026 या वर्षी चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल गुरुवार रोजी आहे. त्यानिमित्त श्रवण करूयात हनुमान जन्मकथा. हनुमानाची माता अंजनी ही पूर्वजन्मामध्ये इंद्रलोकातील एक सुंदर अप्सरा होती. तिचे नाव पुंजिकस्थला होते. ती खूप रूपवान होती, पण फार नटखट आणि चंचल होती. एकदा ऋषी दुर्वास काही कामानिमित्त इंद्रसभेत आले होते. त्यावेळेस ही अप्सरा पुंजिकस्थला आपल्या रूपाच्या जोरावर सर्व सभेचे आपल्याकडे ध्यान आकर्षित करत होती. यामुळे ऋषी दुर्वास क्रोधित झाले व त्यांनी तिला शाप दिला की तू मानव रूपात जन्म घेशील आणि ज्यावेळेस तुला प्रेम होईल त्यावेळेस तुझे वानर रूपामध्ये रूपांतर होईल. पुंजिकस्थलाला आपली चूक लक्षात आल्यावर तिने लगेच दुर्वास ऋषींची क्षमा मागितली. तेव्हा ऋषी म्हणाले की मी हा शाप परत घेऊ शकत नाही, पण तू ज्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल आणि तुमच्या विवाह झाल्यानंतर तू भगवान शिवची आराधना कर. तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिव तुला पुत्रप्राप्तीचा वर देतील आणि या पुत्राच्या जन्मानंतर तू शापमुक्त होशील. हा पुत्र दुसरा तिसरा कोणी नसून महादेवाचा 11वा रुद्रावतार असेल. ऋषीच्या शापामुळे अप्सरा पुंजिकस्थलाने पृथ्वीवर विरज नामक राजाच्या घरी जन्म घेतला. तिचे नाव अंजनी असे ठेवण्यात आले. अंजनी जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचे विवाह वानरराज केसरी यांच्याशी झाला. तिने जेव्हा वानरराज केसरी यांना पाहिले तेव्हा तिचे वानरी रूपामध्ये रूपांतर झाले. ऋषी दुर्वासांनी सांगितल्याप्रमाणे अंजनीने भगवान शिवची आराधना सुरू केली. जेव्हा माता अंजनी जंगलामध्ये तपश्चर्या करीत होती तेव्हा दुसरीकडे लांब अयोध्यामध्ये राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी शिवयज्ञ करत होता. या यज्ञानंतर ऋषींनी राजा दशरथाच्या 3 राण्यांना फळ दिले. या फळाच्या सेवनानंतर त्यांना पुत्रप्राप्ती होईल असा वर दिला. या फळातील काही अंश एक पक्षी उचलून घेऊन गेला आणि त्याने हे फळाचे अंश जंगलात तपश्चर्या करत असलेल्या अंजनीसमोर आणून टाकले. माता अंजनीने हे शिवाचा प्रसाद समजून हे फळ ग्रहण केले आणि त्यामुळे शिवाचा 11वा रुद्रावतार म्हणजेच हनुमानचा जन्म झाला. पुत्रप्राप्ती झाल्यामुळे अंजना ऋषीच्या शापातून मुक्त होते आणि पूर्वरत मानव रूपात येते. हनुमान जन्माची घटना ही चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी घडली. त्यामुळे दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला आपण हनुमान जन्म सोहळा साजरा करतो. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का हनुमानाला तेल आणि शेंदूर का अर्पण केले जाते? यामागे 2 कथा सांगितल्या जातात. राम आणि रावण यांच्या युद्धामध्ये इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित पडला होता. त्याच्यावर उपचारासाठी असलेल्या संजीवनी वनस्पती असलेल्या द्रोणागिरी पर्वताला उचलून हनुमान जेव्हा लंकेकडे घेऊन येत होता गैरसमजुतीने भरताने त्याच्यावर बाण मारला आणि त्याला खाली पाडले. पण हनुमंताचे कार्य आणि कर्तृत्व कळताच त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावले. त्यामुळे जखम लवकर बरी झाली आणि वेळेपूर्वीच हनुमान लंकेमध्ये दाखल झाला आणि लक्ष्मणाचे प्राण वाचले. यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची आणि शेंदूर लावण्याची परंपरा रूढ झाली. यामागे आणखी एक कथा अशी आहे की एकदा हनुमानाने देवी सीतेला आपल्या भांगेमध्ये शेंदूर लावताना पाहिले व त्याने प्रश्न केला, तुम्ही असे का करता? त्यावर देवी सीता म्हणाली, असे भांगेमध्ये शेंदूर लावल्याने आपल्या पतीचीच म्हणजे श्रीरामांचे आयुष्य वाढते, यासाठी मी शेंदूर लावते. त्यामुळे हनुमानाने काय केले तर आपल्या सर्वांगाला शेंदूर माखला. यामुळे आपल्या इष्टदेवता म्हणजे प्रभू श्रीरामांचे आयुष्य निरंतर वाढत राहील अशी त्यामागील भावना होती. यामुळेही कदाचित आपण हनुमानाला शेंदूर लावतो. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का मारुतीला 11 रुईच्या पानांची हार का घातला जातो? तर यामागेही अशी कथा आहे की मारुतीची माता अंजनी ही गणेशाची परमभक्त होती. गणेशाची कृपादृष्टी आपल्या पुत्राला मिळावी, त्याचे बल वाढून त्याचे जीवनातील संकटे दूर व्हावीत यासाठी ती रुईच्या पानांचा हार मारुतीला घालत असे. आपल्या आईची आठवण म्हणून मारुती हा रुईचा हार पुढे कायम धारण करू लागला. त्यामुळेच आपण हनुमानाला
रुईच्या 11 पानांचा हार घालतो. मारुती हा शिवाचा 11वा रुद्रावतार असल्यामुळे आपण 11 पानांची माळ त्याचबरोबर 11 प्रदक्षिणा हनुमानाला घालत असतो. असे म्हणतात की ज्या वस्तूमध्ये देवतांची ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती असते अशा वस्तू देवतांना अर्पण केल्या जातात. अशा वस्तू देवाला वाहिल्याने या देवतांचे तत्व आपल्या मूर्तीमध्ये येते आणि या ऊर्जांचा लाभ आपल्याला होतो. शेंदूर, रुईची पाने आणि तिळाचे तेल या वस्तूंमध्ये हनुमानाचे ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता सर्वाधिक असल्यामुळे या वस्तू आपण हनुमानाला अर्पण करतो. तर मंडळी, ही हनुमान जन्मकथा तुम्हाला आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवर जय श्रीराम अशी कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम.